छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं आणि पदस्पर्शानं पावन झालेली ही शिवनेरीची माती जानकीच्या कपाळी लावताना आज मला एक वेगळाच आनंद होतोय। उद्या माझी मुलगी शाळेत जाईन, गणित, इंग्लिश, विज्ञान सगळं काही शिकेन, पण या सगळ्या आधी तिने आपल्या मातीचा आणि आपल्या थोरल्या आणि धाकल्या धान्याचा इतिहास शिकावा ही एका बापाची प्रामाणिक इच्छा आहे। राजमाता जिजाऊंच्या कुशीत आकाराला आलेलं स्वराज्याचं देखणं स्वप्न तिने समजून घ्यावं। ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी केलेली धडपड आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं असीम बलिदान तिने समजून घ्यावं। आज ती खूपच लहान आहे, कदाचित आजचा दिवस तिला कधी आठवणारही नाही, पण उद्या जेव्हा आम्ही हा व्हिडिओ एकत्र बसून पाहू तेव्हा ह्या आठवणी पुन्हा जिवंत होतील। आज माझी जानकी इतिहासाकडे तिचं पहिलं पाऊल टाकते। तिच्या बापाच्या वाट्याला पुस्तकातील 4 पानांचा इतिहास आला असला तरी तिच्या वाट्याला आयुष्यातील प्रेरणा देणाऱ्या छत्रपतींचा इतिहास भरभरून यावा हीच एका बापाची धडपड आहे। तर जय शिवराय सर्वांना। हा प्रवास सुरू झाला घरापासून। मी, उत्कर्षा, जानकी, जानकीचे आऊ आणि आबा आम्ही सगळे शिवनेरीच्या वाटेला निघालो। आम्हाला घरातून निघायला दुपारचे 4 वाजले होते। मग काय आम्ही नारायणगाव मधून जुन्नरकडचा प्रवास सुरू केला। जुन्नरमध्ये प्रवेश करताना ही ऐतिहासिक वेस लागली। तिथल्या छत्रपतींच्या पुतळ्याला वंदन केलं आणि आम्ही डावीकडे वळालो। जुन्नरच्या त्या वेशीपासून आत आल्यावर शिवनेरीकडे जाणारा रस्ता खूपच छान आणि निसर्गरम्य वाटत होता। पण जेव्हा आम्ही संध्याकाळी 5 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा आम्हाला समजलं की पुरातत्व विभागाच्या नियमानुसार संध्याकाळी 6 वाजता दुर्ग बंद होतो। मग काय आमची धावपळ सुरू झाली। तिथे पोहोचल्यावर कळालं की नियम खूपच कडक झाले आहे। ड्रोन उडवण्यास पण परवानगी नसल्यामुळे ड्रोनचे शॉट्सही घेता आले नाहीत, पण आमचा निर्धार पक्का होता। काहीही झालं तरी आज जानकीला शिवरायांचे जन्मस्थान दाखवायचंच होतं। मग काय आम्ही जानकीला उचलून घेतलं आणि एक एक पायरी पुढे जाऊ लागलो। पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा पार केला। कधी जानकीला मी कडेवर घेतलं तर कधी आबांनी तर कधी तिच्या आऊने। संध्याकाळची वेळ असल्याने वातावरण खूपच आल्हाददायक झालं होतं। गडावरचे गुलमोहर अगदी मस्त बहरले होते, जणू आमचे ते स्वागतालाच उभे होते। शिवनेरीवर आता बरेच बदल झाले आहेत। जर तुम्ही वर्षभरापूर्वी आला असाल तर आत्ताचा गड तुम्हाला खूप वेगळा वाटेल। आधीचा कच्चा रस्ता आता छान दगडी पायऱ्यांचा बनला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने गडावरील पाण्याच्या टाक्यांना लोखंडी ग्रिल लावून कव्हर करण्यात आले आहे। पर्यटकांसाठी वॉशरूमचीही व्यवस्था करण्यात आली आहे। व्यवस्था चांगली झाली आहे, आता ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे। पायऱ्या चढत असताना मध्येच जानकीला भूक लागली। मग तिच्या आऊने तिथेच बसून तिला घरून आणलेला वरण भात भरवला। जानकीची पोटपूजा झाल्यावरती आमची धावपळ पुन्हा सुरू झाली, कारण 6 वाजायच्या आत आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं। आमचं एकच ध्येय होतं, काहीही झालं तरी आज जानकीला शिवरायांचे जन्मस्थान दाखवायचंच। आम्ही एक एक पायरी मागे टाकत होतो आणि वेळ पुढे जात होती। गड बंद व्हायला फक्त 5 मिनिटं बाकी असताना आपली जानकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी पोहोचली होती। जानकीला तो ऐतिहासिक पाळणा दाखवला, शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला लावलं आणि तिला इमारतीच्या वरच्या भागात घेऊन गेलो। तिथून दिसणारा अगदी लांबच लांब परिसर बघण्यात ती अगदी मग्न होऊन गेली। आणि मग तिथून बाहेर आल्यावरती छत्रपतींच्या जन्माने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही माती मी जानकीच्या कपाळी लावली। एका बापासाठी यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो। तेवढ्यातच तिथल्या गार्डदादांचा आवाज आला, चला गड बंद करायची वेळ झालीये। मग काय आम्ही परतीचा प्रवास सुरू केला। उतरताना आम्ही आरामशीरपणे गडावरच्या इतर वास्तूंचं दर्शन घेऊ लागलो। राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या पुतळ्यांचं दर्शन घेतलं आणि जानकीलाही ते मोठ्या कुतूहलाने दाखवले। गडावरची थोडी माती आम्ही आठवण म्हणून एका पिशवीत भरून घेतली। उतरताना गडावर लावलेले माहितीचे फलक पाहत होतो। बाजूलाच एक नवीन सुंदर गार्डन सारखा परिसर विकसित करण्यात आला आहे। अंबरखाना, जिथे पूर्वी धान्य आणि इतर सामग्री साठवली जायची, तिथेही एक चक्कर मारली आणि उतरताना डावीकडे वळून आम्ही शिवाई देवीच्या मंदिराचंही दर्शन घेतलं। शिवनेरीची ही घनदाट झाडी गडाची शोभा खरोखरच वाढवते आहे। खाली उतरताना साधारणतः 6:30 ते 7 वाजले असावेत। जानकी कधी माझ्याकडे तर कधी तिच्या आईकडे, कधी आऊकडे तर कधी तिच्या आबांकडे बागडत होती। तिच्या आजूबाजूचं हे सगळं ती खूप कुतूहलाने पाहत होती। आज ती खूपच लहान आहे, आजचा दिवस तिला किती आठवेल मला माहित नाही, पण लहानपणापासूनच तिच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज रुजले तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ती गेली तर ती आयुष्यात कधीच मागे राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। तर मित्रांनो, हा होता आपल्या जानकीचा पहिला दुर्ग शिवनेरी। पण शिवनेरी हा फक्त जानकीचा पहिला दुर्ग नाही, ही आपल्या एका मोठ्या प्रवासाची पहिली पायरी आहे। छत्रपतींच्या पाऊलखुणा शोधत जानकी सोबत महाराष्ट्रातील 350 दुर्ग पाहण्याचा आम्ही संकल्प केला आहे। आज पहिला दुर्ग पूर्ण झाला, अजून 349 बाकी आहे। यापुढचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या द सम्राट वामन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटू एका नवीन दुर्गावर। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।